श्रमगीता मेडिटेशन श्रमाध्याय 11वा श्रम प्रेरणा मुक्तभंग 91 श्रम आहे खरा बाकी मिथ्य पसारा आळस आहे फजिती कोर अळत्या वेळी देह घेई माघार। याचा श्रमार्थ असा आहे की या जगामध्ये जर खरी गोष्ट कोणती असेल, सत्य गोष्ट कोणती असेल, पुण्याची गोष्ट कोणती असेल तर ती फक्त श्रम श्रम आणि श्रमच आहे। श्रमाचा अर्थ आहे दुसऱ्याला मदत करायची, श्रमाचा अर्थ आहे प्रामाणिकपणे जीवन जगायचं आणि श्रमाचा अर्थ आहे मेहनत कष्ट करून आपलं जीवन सुखमय सुखकर समृद्धीपणे पुढे न्यायचं आहे। अनेक लोक या देहाचा उपयोग वाईट मार्गासाठी करतात, वाईट पैसे मिळवण्यासाठी करतात, वाईट मार्गाने पैसे मिळवतात, वाईट गोष्टी करतात। हे जे हात आहेत ना, या हाताची शक्ती वाईट मार्गात खर्ची झाली की आयुष्याच्या शेवटी तुम्हाला निश्चित त्याचा फटका बसतो। अनेक उदाहरण आहेत जगात। हे मोठमोठे बिझनेसमॅन बघा, पैसे कमावले आणि परदेशात तोंड लपून राहायची पाळी आली, त्यांना दिवाळखोर म्हणून घोषित केलं, लोकांचे पैसे घेतले हो, त्यांना ही लागणारच आहे। कितीही मोठा उद्योगपती असेल ना तरी त्याचा काय उपयोग नाही। तुम्ही लोकांचे पैसे घेऊन जाता, श्रमाचा नाही, पैशाचा खूप जवळचा संबंध आहे। श्रम पैशासाठी केलं जातं, श्रम हे अनेक गोष्टीसाठी केलं जातं, जसं स्वच्छता आहे, जीवन निर्वाह आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यानंतर। पण त्याचा जो मुख्य उद्देश आहे श्रमाचा तो पैसे मिळवण्यासाठी आहे, कीर्ती मिळवण्यासाठी आहे, सुख मिळवण्यासाठी, समृद्धी मिळवण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी, पुण्य मिळवण्यासाठी अनेक गोष्टी या श्रमाने आपल्याला मिळवता येतात। आज तर श्रमाचा खरा श्रमार्थ आहे। याच्यामध्ये काय सांगितलं की श्रम आहे खरा बाकी मिथ्य पसार। मिथ्य मिथ्य म्हणजे खोटं आहे सगळं। हे जे आहे ना ते तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत भौतिक आणि इतर गोष्टी त्या खोट्या आहेत। तुम्हाला फ्रीज पाहिजे, टीव्ही पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, हे मिथ्य आहे। तुम्ही तर सोबत सगळं जाणार नाही, ते तुम्हाला सोबत नेता येत नाही। जरी तुम्ही त्याचा उपभोग घेतला, श्रीमंतीमध्ये मिजाजपरपणा दाखवला, माज दाखवून, तरी तुम्हाला जाताना त्या गोष्टी इथंच ठेवायच्या आहे। मग कोण त्याचा वापर करणार? तर माझी मुलं करतील, माझी मुलं बाळ करतील, माझी पत्नी करेल, किंवा माझे नातेवाईक करतील, किंवा माझ्या घरातले लोक करतील। तो भाग वेगळा आहे। माझ्या बापाने माझ्यासाठी काय कमवून ठेवलंय हा प्रश्न अलीकडे विचारला जातो, तर त्याचा काय उपयोग आहे का? जे कमवून ठेवलेलं आहे ते मागच्या पिढीने जर चांगलं व्यवस्थित राखलं तर त्याचा उपयोग आहे, आणि जर गमावलं तर याच्यामध्ये गमावण्याची भीती जास्त असते। गमावण्याची संधी कमी असते पण गमावण्याची भीती जास्त असते। म्हणून अनेक लोक त्याच्यामध्ये मरमर कष्ट करतात तरी त्यांना त्यामध्ये यश येत नाही, अनेक गोष्टी त्यांना मिळत नाही, त्यांचं जीवन त्यांना वाटतं अपूर्ण राहिले, आणि जेव्हा जायची वेळ येते तेव्हा ते रडतात, अरे माझं हे राहिले, माझं ते राहिले। पण तुम्हाला कळत नाही की तुमच्याकडे श्रमाची ताकद होती ना, तुम्ही काय नाही त्याचा योग्य उपयोग केला, तुम्ही काय नाही त्याचे पैसे कमावले, तुम्ही काय नाही त्याचे तुमच्याकडे पैसा आला, कशाला उधळत तुम्ही, किंवा तुम्ही का नाही मेहनत केली, का नाही श्रम घेतले? श्रम महाश्रमवानांची परंपरा हीच आहे की श्रम समाज दर्शन विकसित करणे, समाजहित जपणे, निसर्गाकडून श्रमाला पर्यायी श्रम